राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या संदर्भात दैनिक सकाळच्या सौजन्याने आज आपण एक महत्त्वाची बातमी ही जाणून घेणार आहोत. विशेषतः शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने या बातमीमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी ही जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या, शासनाचे पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच या व्हिडिओला आपण लाईक आणि शेअर करावं अशी ही विनंती करतो. आजच्या या बातमीचं शीर्षक आहे खाजगी संस्थातील भरती ऑनलाईनच. सकाळ वृत्तसेवेची ही बातमी आहे. शिक्षण विभागाचा प्रस्ताव, अल्पसंख्याक शाळांसाठी स्वतंत्र पोर्टल. सोलापूरवरून ही बातमी आहे सकाळ वृत्तसेवेची. जिल्हा परिषदेतील शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे होते. आता बिगर अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षक भरतीही पवित्र पोर्टलमधूनच होत आहे. मात्र यापुढे सर्व खाजगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचारी भरती देखील पवित्र मधूनच होणार आहे. दुसरीकडे अल्पसंख्याक शाळांमधील पदभरतीसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले जाणार आहे. अल्पसंख्याक शाळांमधील पदभरतीवर शासनाचे नियंत्रण असावे असा प्रस्ताव संचालक कार्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. राज्यातील अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती आतापर्यंत संस्थापकांच्या मर्जीप्रमाणे होत होती. अनेक खाजगी संस्थांमध्ये एकाच कुटुंबातील अनेक जण नेमल्याची उदाहरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बिगर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या पदभरतीवर नियंत्रण आणले. पण अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमधील भरतीवर शासनाचे कोणतेही निर्बंध नव्हते. त्या संस्थांसाठी स्वतंत्र नियमावली आहे. तरी पण आता राज्य शासनाकडून वेतन घेणाऱ्या अल्पसंख्याक शाळांमधील पदभरती पारदर्शकपणे व्हावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्या संदर्भातील माहिती असावी, यासाठी पवित्र पोर्टलच्या धर्तीवर स्वतंत्र पोर्टल तयार केले जाणार आहे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर अल्पसंख्याक शाळांमधील पदभरतीवरही शासनाचे नियंत्रण राहील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ID साठी उपसंचालकांचा मोबाईल क्रमांक. शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता मिळाल्यानंतर त्या शिक्षकाचा शालार्थ ID चा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकाकडे पाठविला जायचा. उपसंचालक कार्यालयातून शालार्थ ID देताना गैरप्रकार होत होते. पण आता शालार्थ ID कुणाला दिला याची नोंद ऑनलाईन होणार आहे. उपसंचालकांचा आधार क्रमांक लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP ऑनलाईन प्रणालीत टाकल्याशिवाय शालार्थ ID ची प्रक्रिया पुढे जाणार नाही. त्यामुळे शालार्थ ID किती जणांना कोणत्या अधिकाऱ्यांकडून दिला गेला हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही समजणार आहे. या संदर्भात माननीय सहसंचालक माध्यमिक शिक्षण पुणे यांची एक महत्त्वाची प्रतिक्रियाही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ती आता आपण जाणून घेऊया. बिगर अल्पसंख्याक शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी भरती आता पवित्र पोर्टलमधून होईल. याशिवाय अल्पसंख्याक शाळांमधील भरतीवर शासनाच्या नियंत्रणासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आता जेवढी पदे मंजूर त्यापेक्षा एकही पद जास्त भरता येणार नाही, अशी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शालार्थ ID देण्याचीही कार्यवाही बदलली आहे. डॉक्टर श्रीराम पानझडे सर, सहसंचालक माध्यमिक शिक्षण पुणे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीमध्ये दिनांक 20/4/2026 पान क्रमांक 8 आलेली ही एक महत्त्वाची अशी बातमी आहे. राज्यातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या संदर्भात
एक महत्त्वाचा विचार या बातमीच्या माध्यमातून प्रस्तुत झालेला आहे. राज्यात शिक्षक भरतीसारखीच लवकरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती गुणवत्तेच्या आधारावर व्हावी अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करूया. प्रस्तुत बातमी आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.